हॅलो, गुड मॉर्निंग. चला तर आज सकाळ-सकाळी मस्त आहे ना पोह्याचा प्लॅन केलाय. पण काही म्हणा आपलं महाराष्ट्रीयन नाश्ता आहे ना पोहे. हप्त्यातून 2दा जरी खाल्लं ना कंटाळा येत नाही आणि बोर पण होत नाही. बारीकी नाही. आणि मला एक सांगा, तुम्हाला पोह्यामध्ये शेंगदाणे आवडतात की बटाटे? आणि माझ्यासारखं दोन्ही पण. कारण की आहे ना आम्हाला आहे ना जेवणामध्ये जास्त आमचे नखरे नाहीत. आम्हाला जे दिलं ना आम्ही ते आवडीने खातो. पण ज्यांना फक्त आणि फक्त आहे ना पोह्यामध्ये ना शेंगदाणे खायची सवय असते ना आणि जर बटाटा खाणारा व्यक्ती त्यांना माहित असेल ना, ते त्यांना असे बघतात जसं की बापरे किती मोठा गुन्हा केला. त्यातला माझा एक नवरा जेव्हा मी फर्स्ट टाईम पोहे बनवले होते ना त्यांना असे बटाटे टाकून, त्यांनी मला असा लूक दिला होता ना, त्याच्यानंतर मला आठवत नाही मी त्यांना कधी असे बटाटे टाकून पोहे बनवून दिलेच नाही थोडक्यात. कारण की मला माहिती आहे ते हसणार नाही तर खाणार नाही. त्याच्यापेक्षा बरं आहे आपलं साधं शेंगदाणे टाकलेलं. पण आमचं नाही बाई. मी आणि चिमू असलं ना, की आम्ही मस्त असं त्याच्यामध्ये छान गाजर टाकतो, कधी वाटाणे, कधी काय असं म्हणजे मिक्स करून बनवतो आणि आम्हाला चालतं. तसं काही नाही आणि माझं बाळ तसंच आहे. नाव नाही ठेवत. जे दिलं ते आवडीने खातं आता आणि असंच पाहिजे. नाहीतर हे आमचे मिस्टर हे नको, ते नको. इथं माझं बाळ मस्त पोह्याची वाट बघत बसलं होतं आणि तिच्यासाठी पोहे बनवताना आहे ना, मला कधी पण मिरची नंतर टाकायला लागते यार. आणि ते आहे ना, भरपूर दिवसांनी आहे ना, असं चिकनची तयारी करायला घेतली. कारण मम्मीकडे आल्यापासून आहे ना, आयतं खायची एवढी सवय लागली आहे ना, की म्हटलं नको बाई, थोडेसे तर हात-पाय हलवले पाहिजे. घरी गेल्यानंतर काम पण करता आलं पाहिजे की नाही आपलं-आपलं. तर मस्त असं चिकनची तयारी करून घेतली आणि मी ना अशी कुकरलाच लावून घेते. कारण की चिमूसाठी मला आहे ना, आधी सूप काढून घ्यायचं असतं ना, तर मस्त असं बेत दुपारचं तयार आहे आणि ते जेवण एन्जॉय करते. आणि मी आहे ना संध्याकाळी मम्मीसाठी आहे ना काहीतरी मागवलं होतं ऑनलाईन आणि ती बघा किती खुश आहे ना. अशा छोट्या-छोट्या खुशीमध्ये पण आपली मम्मी-पप्पा किती खुश होतात. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.